हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शेरेगावची पाणी समस्या तातडीने सोडविणार आमदार किसन कथोरे यांचे वक्तव्य। सभा मंडप आणि व्यायामशाळा लोकार्पण सोहळा संपन्न। शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या सहकार्याने शेरे ग्रामपंचायत उपसरपंच योगेश भगवान तारमळे तसेच सरपंच व कमिटी यांच्या विशेष प्रयत्नातून शेरे बस स्टँड जवळ नवीन सभा मंडप पूर्ण करण्यात आले। तसेच ग्राम निधीतून नवीन व्यायामशाळा बांधण्यात आली असून आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले। यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना आमदार किसन कथोरे यांनी उपसरपंच योगेश तारमळे यांच्या मागणीला दुजोरा देत शेरेगावची पाणी समस्या तातडीने सोडविणार असे सांगितले। या प्रसंगी मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक किर्नक, ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदे, शहापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष हरीश निचिते, वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ संस्थापक हरिभक्त परायणकार कैलास महाराज निचिते, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र घोडविंदे, शहापूर नगर पंचायत नगरसेवक हरेश पष्टे, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जगदीश पवार, प्रहार जनशक्ती शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे, शेरे ग्रामपंचायत सरपंच गुरुनाथ पारदी, विद्रोही कवी रमेश तारमळे, उद्योजक चिंतामण जाधव, नगरसेवक किरण भोईर, माजी पोलीस पाटील दामोदर तारमळे, प्रकाश मांडे, जिजाऊ संघटना शहापूर तालुका अध्यक्ष दिनेश निमसे, काळूराम तारमळे, उद्योजक निवृत्ती मगर, माजी उपसरपंच सुरेश डोंगरे, बाळा पाटील, रवींद्र मडके, उद्धव भोईर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपसरपंच योगेश तारमळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेरे ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया सतीश तारमळे, सविता सुनील भालेराव, अरुणा अशोक बांगारा, बेबी मारुती वाघे, गुलाब कमळू वाघे, सदस्य भरत पारदी, पांडुरंग बांगारा व ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले। आज त्यांना बोलवण्याचा प्रसंग असा ओढवला की आमच्या गावासाठी जी व्यायामशाळा इथे साहेब दिसते, या व्यायामशाळेसाठी आमच्या पूर्ण गावातील भरपूर माणसांचा योगदान आहे। बऱ्याच नागरिकांचं योगदान या व्यायामशाळा बांधण्यासाठी आहे। मी फक्त या व्यायामशाळेमध्ये साहित्य उपलब्ध करून दिलं साहेब आणि एक सभा मंडप उपलब्ध करून दिलाय। बाकी सर्व गावकऱ्यांची सगळ्यांची यामध्ये खूप मोठं योगदान आहे। तर आज व्यायामशाळा प्रत्येक गावाला का पाहिजे? तर तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, तर व्यसनाधीन न होता तरुण पिढीने व्यायाम शरीर संपत्ती कमवली तर त्या गावाची ताकद असते आणि ती ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आपण हा एक उपक्रम परिपूर्ण केलेला आहे। आणि हा सभा मंडप हे सांस्कृतिक कार्यक्रम या गावाचा एकोपा जपण्याचं एक साधन म्हणजे सभा मंडप आहे। त्याचा आज आपल्या हस्ते आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। साहेब, आज तुम्ही आमच्या गावामध्ये आले तर आपण बोलले की त्याला काय मागायचं मागू द्या। साहेब, मी कोणत्याही गोष्टीसाठी राजकीय पटलावर आले नाही, फक्त गावातल्या काही गोष्टी समस्या आहेत तेवढ्या संपवण्यासाठी आणि तेवढ्यासाठीच मी या राजकारणामध्ये पाऊल ठेवलेलं आहे। तर साहेब, मी मागण्याचा तुमचं सर्वत्र लक्ष असतोच, तुम्हाला सर्व माहिती पण आहे, पण मी एक तुमच्या निदर्शन आणून देतो की शेरेगाव म्हणजे आमची सगळ्यात मोठी समस्या आहे साहेब, की पाणी समस्या। मी इथे तुम्हाला बोलवलंय त्याचं कारण एकच साहेब, तुम्ही आमच्या गावात आले म्हणजे आमची पाणी समस्या सुटेल असे आम्हाला ठाम विश्वास आहे। याच्या आधी आम्ही भरपूर प्रयत्न केले, जलजीवन मध्ये इस्टिमेट केले, ठाण्यापर्यंत गेलो, सगळं झालं, परंतु काय मान्य झालं नाही। 30 SLRC मध्ये आम्हाला कॅन्सल झाली। परंतु साहेब, तुम्ही आमच्या गावात यावं याचा एकमेव उद्देश की आमची पाणी समस्या सुटली पाहिजे। साहेब, मी जेव्हा पण गावात फिरतो, आमच्या महिला भगिनी जेवढ्या असतील, माता भगिनी असतील,
सर्व डोक्यावर अंडे घेऊन फिरतात, तेव्हा जेव्हा बघतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. जर आपण तरुण उपसरपंच आणि आपण महिलांच्या डोक्यावर अजून पण अंडा उतरू शकलो नाही, आज 3 वर्ष झाले आम्हाला तरी सुद्धा उतरू शकलो नाही, ती मला स्वतःला लाज वाटते. ज्या वेळेस तो अंडा खाली उतरेल त्यावेळेस आम्ही त्याच्यावर त्या पदावर बसल्याचं आम्हाला समाधान वाटेल. अजूनही त्या गोष्टीचं समाधान नाहीये. साहेब, रस्ते, समाज मंदिरे, समाज हॉल या सुशोभीकरणाच्या वस्तू होतच राहतील, पण जोपर्यंत नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या गोष्टी पूर्ण होते तोपर्यंत आम्हाला आता हा मंडप जरी उभा केला तरी पण लोकांच्या सगळ्या जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे की तो पाणी प्रश्न आहे. साहेब, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाप्रसंगी एकच शब्द द्या, आम्ही भरपूर मागण्या करणारच नाही साहेब. एकच मागणी माझी पूर्ण करा, ती म्हणजे माझ्या गावाचा पाणी प्रश्न. पाणी प्रश्न सुटला म्हणजे आमचा शेरेगाव परिपूर्ण झाला. आज सगळ्या तालुक्यावर बोंब आहे, त्या शेरेगावाला पाणी टंचाई आहे. तर साहेब, फक्त तुमच्या लेवलला तुम्ही कार्यसम्राट आहात, सर्व जाणते आहात, तुम्ही आमचा पाणी प्रश्न फक्त सोडून द्या, बस आम्ही तुमचे नतमस्तक राहू साहेब. आणि जास्त काही मी मागण्या करणार नाही साहेब. तुम्ही आल्यात त्याबद्दल धन्यवाद. जास्त बोललं असं काही चुकी असं झाली तर माफ करा साहेब. धन्यवाद. शिरे गावातील सभामंडप, व्यायामशाळेचं साहित्य अशा एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आलाय आणि ज्यांनी बोलवलं त्याचं नाव पण योगेशच आहे. आपण सर्व उपस्थित असलेले मान्यवर, जमलेल्या बंधू भगिनी आणि कारण मी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी मराठी पाड्याला गेलो. वेळ वेगळी घेतली होती. आज पूर्ण कार्यक्रम अगोदरच लागल्यामुळं सगळे धावपळीचे कार्यक्रम झाले आणि शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी आज अभिषेक करत असताना थोडा उशीर झाला आणि म्हणून तुम्हाला माझी इथं थोडी वाट पाहायला लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तसा महाराज शहरी गावाला काम करणं माझं कर्तव्य पण आहे. हे मी या गावातच जावं आहे त्यामुळं आणि त्यामुळं नक्कीच हक्काने ते काम सांगितलं पाहिजे. योगेशनी पाण्याच्या बाबतीत सांगितलं, मी आता त्यांचा सगळा तुमचा आढावा घेतलाय. एक याच आठवड्यामध्ये येत होते, पण या आठवड्यामध्ये मी थोडा धावपळीमध्ये, माझा वाढदिवस असल्यामुळं, तर सोमवारी तुम्ही जर माझ्याकडं योगेश कोणीतरी आलं त्याच्या आत माझ्याकडे सगळी फाईल येते आणि सोमवारी आल्या आल्या मी त्याचा पाठपुरावा करून सुरुवात करून जेवढं लवकर त्याला निधी कसा देता येईल हे मी ताबडतोब त्याच्यावर नियोजन करेल. फक्त एकच आहे, त्याच्यात त्यांनी मला एक अट सांगितली की तुमचा उद्भव हा शेईच्या विहिरीवरून घेऊन चालेल का, तुम्ही ठरवा. तो शेईच्या वरून पाणी जर पाणी जर भरपूर असेल तर तिथून घ्यायचं असेल तर त्याला तशा प्रकारचं इस्टिमेट करायला सांगू, किंवा दुसरा कुठला उद्भव असेल तर तो सांगा. त्या ठिकाणातून आपण एक नवीन योजना आपण तयार करण्याचा प्रयत्न करू. कारण शेरा गाव हा लहान गाव नाही, एवढ्या मोठ्या गावाला पाण्याची समस्या असणं ही खरं म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे आणि नक्कीच त्यातून मार्ग काढून तुम्हाला तातडीने तो मार्गी लावून देण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि विश्वासाने ती योजना सध्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण त्याला वेगळ्या प्रकारचा एक निधी असतो अकस्मात, त्या अकस्मात निधीमधून तुम्हाला तातडीने शेईवरून सध्या पाणी देण्याचा प्रयत्न करू. नंतर तुम्ही सांगितलं तर दुसरंही काम त्यामध्ये घेऊन कायमस्वरूपी एक चांगली योजना करू असा तुम्हाला विश्वास देतो. शेवटी पाण्याचा प्रश्न आहे, तो मार्गी लागला पाहिजे, हा तुमच्या आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. दुसरं महत्वाचं खरं म्हणजे योगेशने सांगितलं जरी नसेल, शेऱ्या गावाचा तळाव खूप मोठा आहे. तुम्हाला मी एक एजन्सी देतो डीपीआर बनवायची, साधारण त्याला 500 कोटी रुपये निधी तुम्हाला मी देऊन तुम्ही जर लवकर त्याचा ठराव करून दिला ग्रामपंचायतीने तर त्याचा पूर्ण डीपीआर बनवतो. एक चांगल्या प्रकारचा शेऱ्याचा तळाव व्हावा, जेणेकरून एक पाण्याचा पण साधन होईल आणि त्याचा लोकांना उपयोग होईल आणि फिरण्यासाठी सुद्धा त्याचं चांगलं नियोजन करू. मी ताबडतोब तुम्ही जर मला ठराव करून दिला तर त्याला निधी द्यायची जबाबदारी माझी राहील. 500 कोटी रुपयापर्यंत तुम्ही आराखडा तयार करा आणि करता येईल. येताना मी या रस्त्यात आलो आणि रस्त्याची परिस्थिती पाहिली. रस्त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर ते ओढीसारखंच आलो तुम्ही, तर त्यामुळे तुम्हाला माहित नसेल हा रस्ता आपण हॅमच्या माध्यमातून मागच्या वर्षी त्याला प्रस्तावित केलेला आहे. त्याला इथून संपूर्ण हिनवलीपर्यंत सगळा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय तो, कारण याला लागूनच माझी हद्द आहे आणि पहिला प्रायोरिटीचा रस्ता हा माझा आहे. त्याला साधारण आता त्याचा डीपीआर पूर्ण होतोय, 350-400 कोटी रुपये त्याला लागतात
आणि तेवढे पैसे त्याच्यामधून मिळून चांगल्या प्रतीचा रस्ता तयार करण्याचा एक महत्वाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेरे गावाला इथून किन्नवली किंवा वाशिंदला जायला कुठल्याही प्रकारची अडचण राहू नये. याच वर्षी साधारण माझा अंदाज आहे की 3 महिन्यामध्ये त्याची प्रोसिजर पूर्ण होईल आणि तो पूर्ण झाला तर नक्कीच त्याचं लवकर टेंडर काढून त्याचं काम येत्या जानेवारीच्या आत सुरू व्हावं असा प्रयत्न आहे. थोडा मागे पुढे जर झाला तर कदाचित पत्रकार सांगतील की शब्द दिला होता, पण तुम्ही कुणीतरी पाठपुरावा केला तर मी लवकर त्याचा टेंडर काढण्याचा प्रयत्न करेल, पण हा रस्ता झाला पाहिजे. त्याचबरोबर वाशिंदला जोडणारा ब्रिज, कुठला नाव तर वाशिंदचा ब्रिज आहे, तर त्या ब्रिजचं सुद्धा तुम्हाला कल्पना आहे त्याचं टेंडर पूर्ण झालंय, त्याची वर्क ऑर्डर झाले. एजन्सी चुकीची मिळाल्यामुळे ती एजन्सी आता बदलतोय आणि नवीन एजन्सीला काम देतोय. मी आताच येताना रवीला सांगितलं की तुम्ही ठरवाल त्या दिवशी पाऊस थोडा कमी झाला की त्या ब्रिजचं काम तातडीने सुरू करतोय. त्यालाही निधी दिलेला आहे, निधीची काही अडचण नाही. तुमच्या बातम्या येतात त्या कोणाला माहितीच नाही. कुठून पैसे आणतो मी कोणाला सांगत नसतो आणि मी कधी काम केलंय म्हणून बोर्ड लावत नसतो. हा माझा एक थोडासा चुकीचा गुण आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला माहित नसल्यामुळं शापूरकरांना बातम्यांच्यावर चालतंय, विकासावर चालत नाही, बरोबर ना. त्यामुळे मी विकासावर चालतो. अजूनही काही असेल तर ते तुम्ही माझ्याकडे द्या. निश्चितपणे माझ्याकडे निधीला अजिबात अडचण नाही. माझ्याकडे लाडक्या बहिणींचे पण येतात, लाडक्या भावांसाठी पण निधी आहे. त्यामुळे मला काहीच अडचण नाही. आपण सगळ्यांनी चांगल्या विचारातून विकास कामासाठी कधीही प्राधान्य द्या, त्याला माझी निश्चितपणे तयारी असते. पण आज थोडासा मी जास्त प्रमाणात तुमच्याशी सविस्तर ऐकू शकलो नाही. बऱ्याच जणांना बोलायचं असेल, पण खूप मोठा कार्यक्रम बरेचसे आहेत माझे आणि माझी फुल धावपळ आहे आणि म्हणून मी जास्त वेळ तुम्हाला कोणाला बोलू दिलं नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अजूनही तुमच्या मनातल्या काही असतील सूचना त्या कधीही मला साधा फोनवरून सांगितलं तरी योगेश त्याला मार्ग लावून देईल. आपण सगळ्यांनी एक चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. अजूनही तुमच्या मनातल्या शंका असतील तर कधीही सांगा, एवढाच विश्वास देतो. आणि सगळ्यांनी 19 तारखेला माझ्या वाढदिवसाला या असं जावंय म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. येतच असतं सगळ्या सांगायला लागत नाही, पण आमच्या तिथं सोयी माझीच करायला लागते. माझा वाढदिवस असतो आणि मला बळाने चहा मागायला लागतो. सगळे जेवतात आणि मी 2 दिवस चहावरच असतो. सांगायचं सगळ्यांनी आपण मनापासून प्रेम दिलंय, मनापासून आभार मानतो. अजूनही शेऱ्या आणि शेळी आणि अंबरजा यावर पण माझं लक्ष आहे, पण मी आज काही बोलणार नाही तुम्हाला, कारण मी आला बऱ्याचशा योजना या भागातून काही घ्यायच्या त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतोय. इकडनं येणारा मडकडून येणारा रस्ता आहे तो पण संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट करायचे आहे. एक असते हा पॉकेट एक चांगला व्हावा, रस्त्यांचं जाळं तयार व्हावं, हीच भूमिका घेऊन आपण चालूया. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.